बॉस इंडिया कंपनीकडून किवळे गाव दत्तक, जागतिक महिला दिन व रंगला पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न. राजगुरू नगर दिनांक 10 मार्च रोजी श्री भैरवनाथ विद्यालय किवळे येथील हॉलमध्ये मौजे किवळे ग्रामपंचायत आणि समस्त ग्रामस्थ किवळे यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य म्हणजे बॉस इंडिया कंपनीनं अनेक गावांचं सर्वेक्षण केल्यानंतर किवळे गाव दत्तक घेण्याची अधिकृत घोषणा यावेळी केली. संरक्षक भिंत व बाला पेंटिंगचं उद्घाटन. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाच्या समोरील संरक्षक भिंतीचं रंगकाम व त्यावर करण्यात आलेल्या आकर्षक बाला पेंटिंग कामाचं उद्घाटन करण्यात आले. हे उद्घाटन बॉस इंडिया कंपनीचं सहाय्यक मॅनेजर गजानन पाटील, एम्प्लॉईज अपर्णा कुलकर्णी, स्वप्ना टिके, नेहा पारेख, शालिनी वाघरे, नीता कोळगे, स्वाती सुमन, श्रीजल श्रीवास्तव, देवी थापा, स्वरांजली यांच्यासह संस्था अध्यक्ष माणिक कदम, उपाध्यक्ष विश्राम म्हसे, सहसचिव चिंधू शिवलकर, प्राथमिक शाळा समिती अध्यक्ष सुनील सारुंके, मुख्याध्यापिका सुजाता सारुंके, पठाण मॅडम, राळे मॅडम, चांगदेव ढमाले, रोहित बालुरे आणि वर्षा मॅडम यांच्या शुभ हस्ते पार पडले. महिला सक्षमीकरण आणि पैठणीचा खेळ. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून महिला सक्षमीकरण या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी कडूस, वेताळे, चासकमान आणि किवळे परिसरातील महिला बहुसंख्येनं उपस्थित होत्या. उपस्थित महिलांनी आपले मनोगत व्यक्त करताना बॉस इंडिया कंपनीच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या रंगला पैठणीचा या रुपेश वाळके संचलित कार्यक्रमाने महिलांमध्ये मोठी रंगत आणली. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व महिलांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर विजेत्या महिलांना बक्षीस वितरण करून कार्यक्रमाचा अत्यंत उत्साहात समारोप करण्यात आला. या उपक्रमामुळे किवळे परिसरात आनंदाचे आणि कौतुकाचे वातावरण निर्माण झाले आहे. या बातमीचा आढावा घेतलाय